वरिष्ठ पत्रकार माधव पाटिल का जन्मदिन बृहस्पतिवार को विभिन्न समाजोपयोगी कार्यक्रमों द्वारा मनाया गया। जन्मदिन के उपलक्ष्य में जामुलपाड़ा स्थित स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स शैक्षणिक एवं सामाजिक संस्था द्वारा जामुलपाड़ा के 75 विद्यार्थियों को जाति के प्रमाण पत्र वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम का उद्घाटन कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल के हाथों किया गया। तो इस अवसर पर उरण तालुका सचिव केसी घरत, शेकावश के युवा नेता समीर मडवी, आयोजक प्रभाकर पाटिल, चिरले ग्राम पंचायत के सरपंच मधुकर मडवी, वरिष्ठ नागरिक चांगू टकले, रवि पाटिल, धनंजय गोंधळी, विजय पाटिल, राजू मुंबईकर, दुतुम के सरपंच धनाजी ठाकुर आदि गणमान्यों सहित संस्था के पदाधिकारी, विद्यार्थी एवं माधव पाटिल के शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर रविशेठ पाटिल ने माधव पाटिल को जन्मदिन की बधाइयां देते हुए उनके द्वारा किए गए कार्य की सराहना की। आज माधवराव पाटलांचा वाढदिवस आहे। हा मोठ्या जल्लोषात सर्वकडे साजरा होत आहे। आदिवासी वाडीवर कपडे वाटप, त्याच्यानंतर इथे जो आपण मान सन्मान बघितला की तुमच्या गावावरचं प्रेम किंवा आमच्या वहाळवरचं प्रेम असो किंवा अगदीच बॉम्बे पाड्याचं प्रेम असो, ह्या गावात माधवराव पाटलांनी जे माणुसकीचं प्रेम आणि नातं जपलेलं आहे ते कधीच विसरणार नाही अशी लोक आणि त्यांना जे असलेली जाणीव, म्हणूनच हा कार्यक्रम इथं सत्कार समारंभ साजरा होत आहे। त्याच्यात अरुण स्पोर्ट्स त्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांची चिकाटी आणि जिद्द, गेल्या वर्षी आम्ही शाळेत इथंच कार्यक्रम घेतला होता आणि त्यांनी जो मानस ठेवला होता की आम्ही कमीत कमी 100 लोकांना तरी जातीचे दाखले उपलब्ध करून देऊ, आणि तेच जातीचे दाखले आता मुलांनी घेतला आणि कागद एकंदरीत तो कागद एवढासा कागद एखाद्या मोठ्या आमदाराला सुद्धा नाहक हरवू शकतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याला तो नसल्यामुळे नापास सुद्धा करू शकतो। पण हे विद्यार्थ्यांसाठी जे दाखले केलेले आहेत, काढलेले आहेत, त्यांच्या जीवनात जे मार्क्स असतात, यासाठी खास स्पेशली मार्क्स असतात, ते तुम्ही मिळवायचेच आहेत। वही रविशेठ पाटिल ने कार्यक्रम के आयोजक की भी सराहना की। समीर मडवी, मी एवढंच सांगू शकतोय की जर आपल्या पाठीशी माधवरावांचा जर आशीर्वाद असेल तर कोणी काही बनू शकतो, ही मला जाण आहे। गव्हाण विभागातून मला जाण आहे खास करून, आणि मी त्यांचा आशीर्वाद घेत, कारण आज ते जरी सत्कारमूर्ती असले तरी त्यांचा आशीर्वाद घेत आणि अरुण स्पोर्ट्सच्या सर्व अध्यक्ष आणि सर्व जे त्यांचे मेंबर्स आहेत त्यांना खरोखर मनापासून शुभेच्छा देऊन इस दौरान माधव पाटिल ने भी अपनी भावनाएं जाहिर की। नागरिक मडवी तुम ग्रामपंचायत सरपंच ठाकूर दाखल होण्यासाठी काय त्रास होतो तो आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे। हा उरण तालुका असला, पंढरपूर तालुका असला तरी शेवटी यंत्रणा तीच आहे आणि मग आम्हाला शेवटी काय जाऊन भांडावं लागतं। अशा परिस्थितीत प्रभाकर पाटील यांनी गेल्या वर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। छोट्या प्रमाणात होता, पण तो कार्यक्रम अत्यंत मोलाचा होता। समाजात असे काही लोक असतात की जे स्वतःचं काय काम करीत असतात ते दिसत नाहीत। या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन केलं, बऱ्याचशा आमच्या या ठिकाणी स्टेजवरच्या असलेल्या मंडळींनी प्रज्वलन केलं। आपण किती विघ्नात असलो तरी एक बटन दाबल्यावर मला ते एकच लाईट लागते, दुसरी काय लागत नाही। पण या ठिकाणी एका वातीने दुसरी वात लावण्याचं काम केलं। कदाचित आमचा उजेड कमी असेल तर तो कायम स्वरूपात असतो, ऑक्सिजन लाईट। काही लोकांचे उजेड टाकला जातो त्याच्यामुळे ते उजेडात दिसतात। आता तसं माझं पण तसंच झालं, तर उजेड पडल्यामुळे मी उजेडात दिसतोय, असं पण काही लोकांचं असतं। अशी मंडळी या समाजात या ठिकाणी काम करतात आणि प्रभाकर पाटील त्याच पद्धतीने काम करतात। या ठिकाणी माझ्या सत्कारच्या निमित्ताने ज्या वक्त्याने सांगितलं, मला वाटतं मी एवढा मोठा नाही। कार्यक्रम के दौरान विद्यार्थियों को गणमान्यों के हाथों जाति का प्रमाण पत्र वितरित किया गया। तो इस अवसर पर माधव पाटिल को उनके शुभचिंतकों ने जन्मदिन की बधाइयां दी।